हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईव्ह. तर तुम्ही सगळ्यात पहिले कसे आहात मला सांगा. आणि व्हिडिओज बघताय ना आपले सगळे रेग्युलर, मी जे जे ब्लॉग वगैरे टाकते तुम्ही बघतायत का, नक्की मला कमेंट करून पहिले सांगा ते. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमचा खूप फेवरेट आहे. म्हणजे खूप जणांना स्पिरिच्युअलिटीवर व्हिडिओज माझे बघायला खूप खूप आवडतात. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ म्हणजे ब्लॉग स्टार्ट मी जेव्हा केले होते यूट्यूबवर, तेव्हा आय थिंक मी स्टार्टिंगला भरपूर सारे स्पिरिच्युअलिटीवर व्हिडिओज टाकले होते. आणि तेव्हा म्हणजे तेव्हा खूप एवढे पॉप्युलर म्हणजे बोलतो ना झाले नव्हते ते, किंवा जास्त व्ह्यूज नव्हते त्याला, तुम्ही जास्त बघत नव्हते. पण आत्ता 2-3 महिन्या म्हणजे 2 महिने आय थिंक झाले जास्त त्याला व्ह्यूज भेटत आहेत. आणि तुमचे कमेंट्स पण आय थिंक 2-3 महिने झाले खूप सारे कमेंट्स येत होते की ह्याच्यावर व्हिडिओज वगैरे बनव वगैरे. म्हणजे जो एक माझा व्हिडिओ होता आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जर बघितलं नसेल तर आत्ताच जाऊन बघा, की सेल्फ लव्ह म्हणजे काय असतं, म्हणजे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय नक्की त्याचा अर्थ असतो. मी खूप छान पद्धतीने, एकदम सुंदर पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल नक्की बघा जाऊन. आणि त्यावरच मी आता दुसरा पार्ट करणार आहे, म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजे काय, मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सेल्फ लव्ह कसे करू शकतात, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे, किंवा काय काय असे गोष्टी आहे या जगामध्ये की जगामध्ये नाही बोलता येणार, की कुठले कुठले प्रकारे त्याच्यावरून तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करू शकता. सो हे सगळ्या गोष्टी सांगायला लागत आहेत आजकालच्या जगामध्ये. हेच खूप मोठं आहे. म्हणजे स्वतःवर प्रेम कसं करायचं, त्याचे प्रकार काय, तुम्ही स्वतःला खुश कसे ठेवू शकतात, हे आपल्याला कोणतरी सांगतंय किंवा आपण कुठेतरी बघतोय, हीच खूप मोठी दुर्दैव नाही बोलणार मी, बट आजकाल लोक एवढे बिझी झाले की स्वतःसाठी लोकांना टाइम नाही आहे. आणि त्यामध्ये लोक डिप्रेशनमध्ये वगैरे जातात. नंतर मग असं नाही बोलत मी त्यानंतर असे व्हिडिओज बघतात, पण पहिले लोक, मला माहीत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे बोलता ना, असे काय काय गोष्टी आहे ज्याच्याने तुम्ही स्वतःला एंटरटेन करू शकता, स्वतःला खुश ठेवू शकतात. आणि तुम्हाला खरं सांगू, तुम्ही स्वतः जर खुश राहिले ना, तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला, समोरच्या व्यक्तीला, जे काही तुमचे लव्ह वन्स असतील, तुम्ही त्यांना खुश ठेवू शकतात. सो तो जो मी व्हिडिओ बनवला होता पहिले, सेल्फ लव्ह म्हणजे काय, व्हॉट इज द हिलिंग, तो खूप 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 तुम्हाला आवडला आपल्या चॅनलवरचा. खूप लोकांनी त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये खूप खूप कमेंट्स केले की, आणि मला पर्सनली तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा कमेंट्स केले की ह्या टॉपिकवर आम्हाला व्हिडिओज बघायचे. आणि 1-2 नाही तर खूप जणांनी केले. सो मी विचार केला की आता सगळ्यांना बघायचे तर व्हिडिओ झालाच पाहिजे. आणि तुमच्यासाठीच तर हे चॅनल आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, तुमच्या ज्या काही सजेशन असतील, ऑफकोर्स मी त्या पहिले बोलतात ना घेणार, नंतर मग बाकीच्या गोष्टी. कारण की तुमच्यामुळेच आपलं हे चॅनल आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे पहिले म्हणजे खूप खूप थँक्यू सो मच. मी खरंच थँक्यू बोलेल की तुम्ही लोक मला खूप सपोर्ट करतात, जे पण माझे व्हिडिओज बघतात, जे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत, जे डेली व्हिडिओज बघतात, त्यांना मी खरंच थँक्यू बोलेल. कारण की त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत राहिले. तुम्ही असेच मला मोटिवेट करत राहा, असेच मला सपोर्ट करत राहा गाईज. सो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कळलंच असेल आत्ता मी जे काही बोलली. मी तुम्हाला पहिलेच सांगते, हा जो व्हिडिओ आहे ना, तो अशा लोकांसाठी आहे जे खरंच ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहे. म्हणजे स्पिरिच्युअलिटी, सेल्फ लव्ह, हिलिंग, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ना, त्यांनीच हा व्हिडिओ बघा. बाकीच्यांना जर ह्याच्यामधलं काहीच माहिती नाही किंवा त्यांना इंटरेस्ट नाही, बोर वाटतं, त्यांनी हा लगेच व्हिडिओ स्किप करून टाका. कारण की मला बळजून कोणाला असं जबरदस्तीने हा व्हिडिओ तुम्ही बघत असं बोलणार नाही. पण जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला जर ह्याच्याबद्दल माहिती मिळवायची असेल, माहिती जाणून घ्यायची असेल, तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला असं वाटत असेल या लोकांपर्यंत, तुमच्या रिलेटिव्हसोबत हा व्हिडिओ गेला पाहिजे, तर तुम्ही नक्की बघा गाईज. सो ओके, मी काय असं पॉईंट वगैरे लिहून नाही ठेवलं आहे, मी बेसिक सांगणार आहे तुम्हाला. सो जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे मी काही सांगितलं तुम्हाला जर आवडलं, तरच आपण पुढे जाऊ. म्हणजे पुढे बोलतात ना, मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला समजावू शकेल. सो गाईज, सेल्फ लव्हचाच अर्थ असा असतो स्वतःवर प्रेम करणे. म्हणजे
आता तुम्ही बघत असाल या जगामध्ये सगळेच जण भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये बिझी आहे. प्रत्येक जण आपलं एक करिअर बनवण्यासाठी बिझी आहे. प्रत्येक म्हणजे एजनुसार प्रत्येक जण एक एक बोलतो ना गोष्टीमध्ये बिझी असतं. म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल तुम्हाला मी समजावून सांगते. आता आपण लहान बाळ जन्मतं, नंतर मग जे काही स्टार्टिंगला त्याला मग 6-7 महिने मोठं व्हायला लागतं. नंतर मग शाळा, बालवाडी, शाळा, कॉलेज ह्याच्यामध्ये असतं एक एज असतं. म्हणजे बोलतात ना 20 पर्यंत तर एज्युकेशनमध्येच आपलं सगळं असतं. आणि त्याच्यानंतर मग करिअर बनवायचं आहे, जॉब, बिझनेस जे काही असेल ते. म्हणजे 24-25 पर्यंत. आणि गर्ल्सचं कसं असतं, लवकर करिअर त्यांना सेट करावं लागतं कारण की त्यांना लग्न करायचं असतं. सो लेडीज किंवा गर्ल्स लोकांचं एक वेगळं आहे. आणि जे पुरुष म्हणजे काय बोलतात आहे बॉईज वगैरे त्यांचं एक वेगळं आहे. पण बेसिकली आपण जर ह्युमन बोलतो ना माणसाचा विचार केला तर आयुष्य ते असंच आहे ना. पहिले जन्म, नंतर मग बालवाडी, शिक्षण वगैरे, एज्युकेशन, नंतर जॉब, नंतर मग काही दिवसानंतर लग्न. आणि आता प्रत्येक जण लग्न नाही करत, हा एक वेगळा टॉपिक आहे. सो पण मी जनरली सांगते, पण असं एक लाईफ आहे. पण त्या सगळ्यामध्ये आपण स्वतःला किती वेळ देतो हे पण इम्पॉर्टंट आहे गाईज. काही काही असतात लोक घरामध्ये जे मोठे असतात किंवा जे त्यांच्या जबाबदारी असते ना, त्यांना विचारा तुम्ही जाऊन की तुम्ही त्यांना फक्त एवढंच विचार, तुमच्या घरामध्ये जी मोठी व्यक्ती असेल, जी तुमची मोठी बहीण असेल, मोठा भाऊ असेल, तुमचे वडील असतील, तुमची आई असेल, जी पूर्ण घराची जबाबदारी सांभाळते, तिला तुम्ही एकदा विचारा की म्हणजे त्यांच्याविषयी कोणाला काही माहितीच नसतं. एक पहिली गोष्ट, त्यांना खायला काय आवडतं किंवा त्यांना कुठला पदार्थ आवडतो किंवा कुठे जायला आवडतं ते कोणालाच माहित नसतं. ते सगळ्यांसाठी करतात पण त्यांच्यासाठी काहीच नसतं. कोणीच त्यांचा विचार करत नाही. म्हणजे ते सॅक्रिफाईस करत असतात लहानपणापासून, असं मी बोलेल. कारण की जी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर भरपूर असते ना, सिरियसली गाईज, ते खूप खूप आतमधनं ना मेन म्हणजे ते स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते खूप आतल्यात त्यांच्या काय काय चाललेलं असतं ते कोणालाच कळत नाही एकतर. ओके, सो मी काय बोलत होती ॲक्च्युली, जरा घरामध्ये जरा काम वगैरे चालू आहे. म्हणजे बोलतात ना रेग्युलरच आपलं, त्यामुळे जरा मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा लागतो. सो मी तुम्हाला या गोष्टीवर बोलत होती की सेल्फ लव्ह कसं करू शकतो आपण, कुठले कुठले प्रकार आहे की तुम्ही त्या गोष्टींवरनं किंवा त्या ह्याच्यावरून तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःला खुश ठेवू शकता. तर पहिले म्हणजे तुम्ही स्वतःला वेळ देण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणं, स्वतःला प्रेम करणं ही एकच गोष्ट आहे गाईज. तुम्ही स्वतःला टाइम द्या. म्हणजे बघ, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही दिवसभरामध्ये तुमचा पूर्ण चार्ट बनवा. तुम्ही सकाळी किती वाजता उठतात, काम तुम्ही जॉबला जातात किंवा काही काही असू असू शकतं. तुमचा पूर्ण टाइम टेबल बनवा दिवसाचा, फक्त दिवसाचा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघा तुम्ही स्वतःसाठी काय करताय. म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही दिवसभरात करता का, किंवा तुम्ही फक्त एक नॉर्मल रुटीन असतं ना तेच फॉलो करता. तुम्ही विचार करा या गोष्टीचा. आणि स्वतःसाठी जगणं, स्वतःचा विचार करणं हा स्वार्थ नाहीये. पहिली गोष्ट, सेल्फ लव्ह इट्स नॉट सेल्फिश. सेल्फ लव्ह आणि सेल्फिशनेस मध्ये एक बारीक लाईन आहे गाईज, जे आजकाल ना कोणाला कळत नाही. पण ज्यांना कळतं त्यांनाच कळतं, खरंच सांगते. स्वतःचा विचार करणे, स्वतःचा विचार कसा करायचा आहे की त्यामुळे दुसऱ्याचं कोणाचं नुकसान नाही होणार. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता ते तुमच्या फायद्यासाठी असतं आणि त्याचा कोणाला त्रास नाही होत, तर तो बोलतात ना त्याचं चुकीचं काही नाहीये. आणि आजकाल प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विचार केलाच पाहिजे. आणि स्वतःचा विचार करणे म्हणजे सेल्फ लव्ह एक्झॅक्टली असं आहे का, तर हो, स्वतःचा विचार करणे म्हणजे सेल्फ लव्ह आहे. आता तुम्ही स्वतःसाठी काय काय करता हे सेल्फ लव्हचाच एक भाग आहे गाईज. कारण की जर तुम्ही स्वतःसाठी टाइम काढत असाल तर बोलतात ना, तर तुम्ही स्वतःला तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात किंवा तुम्हाला बोलतात ना असं एकटं एकटं वाटतं किंवा तुम्ही स्वतःकडे लक्ष नाही देते आणि तुम्हाला जर
एक्झॅक्टली तुम्हाला बोलतो ना जाणून घ्यायचं की काय करू असं मी, की त्याच्यामुळे मी स्वतःशी प्रेम करू शकेल किंवा स्वतःला टाइम देऊ शकेल. तर तुम्ही सगळ्यात पहिले एक्सरसाइज करा गाईज. एक्सरसाइज इज द बेस्ट मेडिसिन फॉर ऑल दीज थिंग्स. म्हणजे तुम्हाला डिप्रेशन किंवा तुम्हाला एकटे एकटे वाटते, या सगळ्यावरनं तुम्ही एकच करा, तुम्ही एक्सरसाइज करणं चालू करा. रोज सकाळी उठा आणि वॉक करा किंवा रनिंग. तुम्हाला सकाळी जर उठायला वैताग येत असेल, कंटाळा येत असेल, तर तुम्ही इव्हिनिंगला सुद्धा जाऊ शकता. वॉक करणं, कुठेतरी असं मस्तपैकी राऊंड मारून, हे सुद्धा एक सेल्फ लव्हचा एक भाग आहे. ओके, त्यामुळे आपलं माइंड आहे ना रिफ्रेश होतं गाईस. म्हणजे एकाच जागी तुम्ही जर बसत असाल घरामध्ये आणि काहीच करत नसाल ना, तर तुम्हाला खूप बोलतात ना, तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे खूप बोर होतं त्या गोष्टीमुळे. आणि मग लोक विचार करतात की आपल्या लाईफमध्ये काहीच चांगलं नाही आहे, काय मग असं. मग सगळ्यात पहिले तुम्ही एक्सरसाइज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गाणे ऐका तुमच्या आवडीचे मस्तपैकी. जे कॉर्ड वगैरे असतात, हलक्या आवाजात ऐकलं तर काही नाही होता. हे आजकाल खूप निघाले हे असं, पण हलक्या आवाजात ऐकलं ना खरंच चांगलं असतं. रेग्युलर नका, पण कधीतरी. किंवा टी व्हीवर मस्तपैकी थोड्या मोठ्या आवाजात गाणे लावा, मस्तपैकी डान्स करा, एन्जॉय करा. तुम्ही स्वतःसाठी टाइम काढा. ओके गाईज. त्यामुळे ना कसं होतं, त्यामुळे तुम्ही स्वतः तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही स्वतःसाठी करा. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला हेअर कलर केला पाहिजे, किंवा तुम्ही स्वतःला पॅम्पर करा गाईज. स्वतःला पॅम्पर करा म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आपण लहान बाळाची कशी काळजी घेतो, तसं तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही समोरची जशी काळजी घेऊ शकता. तर समजा तुम्हाला एक लहान बाळाला सांभाळण्याची जबाबदारी दिली, तर तुम्ही कसं कराल, त्याला रोज अंघोळ घालाल, त्याची मालिश कराल, त्याला नवीन कपडे घालाल, त्याची हेअर कटिंग करू शकतात. म्हणजे किंवा एक लहान बाळाला आपण कसं सांभाळतो तशी आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. सो त्यालाच सेल्फ लव्ह असं बोलतात. तर तुम्हाला हा प्रश्न होता आणि हा व्हिडिओचा टॉपिक हाच होता की तुम्ही स्वतःवर प्रेम कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकता, म्हणजे कसं तुम्ही स्वतःला खुश ठेवू शकता. आणि आजकालच्या पिढीचा ना एकच प्रॉब्लेम आहे, तो हा एक विचार नक्की कधी ना कधी आपल्या लाईफमध्ये येतो की मी स्वतःला खुश कसं ठेवू. म्हणजे खूप जणांच्या मनात असा प्रश्न येतो की मी सगळ्यांना खुश ठेवते, मी सगळ्यांसाठी करते, पण माझ्यासाठी काय, माझ्यासाठी कोण काहीच नाही करत. तुम्हाला एक सांगू, कोणी आपल्यासाठी काहीच करत नाही. आणि असं तुम्ही जरी प्रश्न विचारत असाल ना, तर चुकीचं आहे. अपेक्षा पण करू नका. पहिली गोष्ट म्हणजे ना, कोणाकडनं एक्सपेक्टेशन अजिबात ठेवायची नाही. सिरियसली. एक्सपेक्टेशन तुम्ही जेवढे ठेवाल ना, तेवढं तुम्ही हर्ट होत राहणार. त्यामुळे लेस एक्सपेक्टेशन आणि जे आहे ते आहेच. जे तुम्ही लाईफ आता जगतायत ना, असा विचार करायचा गाईज, आपल्याकडे जे आहे ना ते दुसऱ्यांकडे नाही आहे. खरंच नाही. आपण जी लाईफ जगतोय ना, ती जे तुम्ही एक काम करायचं, असं बाहेर निघायचं आणि जे रस्त्यावर बसलेले माणसं असतात त्यांच्याकडे बघायचं. त्यांच्याकडे पाय नसतो, हात नसतो, त्यांच्याकडे एक वेळचं बोलतात ना जेवण सुद्धा नसतं खायला, त्यांच्याकडे बघायचं. आणि तेव्हा मनात विचार येतो की, आणि तेव्हा आपण देवाला बोलतो थँक्यू सो मच देवा, की माझ्याकडे जेवढं आहे तेवढं तरी खूप आहे. तेव्हा आपल्याला असं मनाला वाटतं. त्यामुळे ना तुम्ही एक्सपेक्ट करतात की माझं मोठं घर हवं, गाडी बंगल्या वगैरे वगैरे, पण देवाने आपल्याला जे दिलंय ना गाईस, तेच खूप आहे. खरंच सांगते मी. त्यामुळे जास्त मला हे हवं ते हवं ते ह्याच्यामध्ये नाही पडायचं. आणि आजचा व्हिडिओचा टॉपिक किंवा बोलतात ना, मी एकच सांगेल तुम्हाला, तुम्ही स्वतःसाठी पहिले वेळ काढा. तुम्ही स्वतःसाठी वेळ जेवढा काढाल ना, तुम्ही जेवढे स्वतः खुश राहाल ना गाईस, तेव्हाच तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सला खुश ठेवाल. आणि मोस्टली मी तुम्हाला जे बोलते ना, घरात मोठे आहेत, जे आई वडील आहेत, तुम्ही एक आई आहात, तुम्ही जर फादर असाल, किंवा एक मोठा भाऊ आहात, तुम्ही एक मोठी बहीण आहात, किंवा तुम्ही एक मोठी व्यक्ती आहे, तुमच्यावर पूर्ण घर अवलंबून आहे, त्यांना तर मी फर्स्ट थिंग एकच सांगेल, मेडिटेशन करा गाईस. स्वतःसाठी वेळ काढा. स्वतः तुम्ही ज्या गोष्टींमध्ये खुश म्हणजे होतात, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात. आता काही काहींना चित्र काढायला आवडतं, काही काहींना गाणे ऐकायला आवडतं, काही काहींना गाणं बोलायला आवडतं, डान्स करायला आवडतो. तुम्हाला जर कलामध्ये इंटरेस्ट असेल, किंवा कुकिंग तुम्हाला जर आवडत असेल, तुम्ही काही आहात, तुम्हाला कुकिंग आवडतंय, तर तुम्ही कुकिंग करता करता तुम्हाला जर खरंच मनाला बरं वाटत असेल, तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही करा. दिवसातले 1 तास तरी स्वतःसाठी काढा.
मी असं म्हणेन त्यालाच सेल्फ लव्ह आणि बोलतो ना सेल्फ ग्रोथ बोलतात गाईज. तुम्ही जेवढी तुमची खुश राहील ना तेवढंच तुम्ही स्वतः पण मस्त राहाल आणि दुसऱ्यांना सुद्धा खूप छान प्रकारे बोलतो ना ठेवू शकाल. त्यामुळे तुम्हाला असे कुठले आजार असतात ना ते काय बोलतात त्याला, डिप्रेशनचे प्रकार असतात काय काही, म्हणजे काय काहींना झोप नाही लागत रात्रीची, काय काहींना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. आता मी एक्झॅक्टली त्याबद्दल मला माहीत नाही त्यामुळे मी काय बोलणार नाही. मला या व्हिडिओमध्ये फक्त एकच सांगायचं आहे. मागचा मी व्हिडिओ केला होता व्हॉट इज अ सेल्फ लव्ह, आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न केला आहे की सेल्फ लव्ह तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकता, तुम्ही स्वतःला खुश कशा प्रकारे ठेवू शकतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या जवळच्या माणसाला खुश ठेवू शकाल. आणि तुम्ही खूप रिक्वेस्ट केली होती ह्या व्हिडिओसाठी, त्यामुळे मी विचार केला की पटकन म्हणजे मी काही ठरवलं नाही, खरंच सांगते मी काही लिहून नाही ठेवलं. मला दिवसभरामध्ये मी आता जनरल आपलं जो नेहमीचे जे व्लॉग्स असतात तेच मी शूट करत होती. पण विचार केला की एवढे सारे कमेंट्स होते त्यामुळे विचार केला की पटकन या टॉपिकवर काहीतरी आपण बोललं पाहिजे, जे मला माहिती आहे मी तुमच्यासोबत पोहोचवलं पाहिजे. सो आत्ता मी म्हटलं की लगेच करून टाकायला पाहिजे. आणि मी खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सेल्फ लव्ह तुम्ही कसं करू शकता स्वतःवर. आणि खूप जण प्रश्न पडतो सेल्फ लव्ह म्हणजे काय असतं. ब्रो किंवा सिस्टर किंवा कोणी पण असेल, तू पहिले जाऊन माझ्या प्लेलिस्टमधला एक व्हिडिओ जो आहे, मला ते मेन्शन करायला नाही भेटणार तो, कारण की माझा फोन जरा हँग मारतो त्यामुळे जास्त एडिटिंग वगैरे काय करत नाही, जास्त डिरेक्टली व्हिडिओ सेंड करते. बट तू माझ्या चॅनलवर जा, तिथे मी एक मस्तपैकी प्लेलिस्ट बनवली आहे स्पिरिच्युअलिटीवर, आणि हा व्हिडिओ पण त्याच्यातच जाणार आहे आता. सो तू पहिले तो व्हिडिओ बघ. आणि खूप जण मला असे कमेंट्स कमेंट्स नाही करत, खूप जण असे मला भेटले, ते बोलतात की तुझ्या चॅनलवर फक्त कुकिंगचे व्हिडिओज असतात. सो मी त्यांना एवढंच सांगेल, तुम्ही पहिले माझे सगळे व्हिडिओज बघा, माझं चॅनल व्हिजिट करा, खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटतील, ते फक्त कुकिंगवर नाही आहे. जे डेली व्लॉग्स असतात, मी माझ्या चॅनलवर खूप सगळे टॉपिक मी कवर करते. असं नाही की मी फक्त स्पिरिच्युअलिटीवर करणार, मी फक्त कुकिंगवर करणार, मी फक्त ट्रॅव्हलिंगवर करणार, किंवा मी फक्त मोटिवेशनवर करणार, किंवा असं मॉडेलिंग वगैरे ज्या गोष्टी असतात, किंवा असंच असे देवाचे व्लॉग्स, असं नाही. मी सगळ्या जे टॉपिक जे मला असं वाटतं की जे तुम्हाला खूप आवडतात, तुम्ही जास्त बघता, ज्याला जास्त व्ह्यूज येतात, किंवा तुम्ही कमेंट्स करता की याच्यावर आम्हाला व्हिडिओ पाहिजे वगैरे वगैरे, सो त्या टॉपिकवर मी व्हिडिओज करत असते. आणि खरं सांगू की माझा फोन खरंच खूप हँग मारतो, त्यामुळे मी आत्ता जास्त तरी व्हिडिओज करत नाही पहिल्यापेक्षा. पण जेवढा पण वेळ भेटतो आणि जेवढं पण मला माझ्या फोनची साथ भेटते तेवढे मी व्हिडिओज वगैरे करत असते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं एज्युकेशन वगैरे अजून चालू आहे, सो ते सगळं करून मी ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि मी तुम्हाला खरं सांगू की आजकालची जे पिढी आहे, माझ्या वयाचे जे आहे, त्यांना किती स्ट्रेस आहे या सगळ्या गोष्टी मी जवळून अनुभवू शकते. म्हणजे फॅमिली, रिलेटिव्स, या सगळ्या गोष्टी कॉलेज संपल्यानंतर ॲक्च्युली खरंच आपला बोलतात ना, खरंच आपलं हे चालू होतं, काय बोलतात त्याला, खरंच आयुष्य चालू होतं. शाळा आणि कॉलेजमध्ये काही वाटत नाही, खरंच सांगते, काहीच कळत नाही, आजूबाजूचे खरे लोक. पण जेव्हा कॉलेज संपतं ना, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूचे जे रिलेटिव्स असतात, आपले काही जवळचे फॅमिली मेंबर्स असतात, त्यांचा रिअल फेस दिसतो गाईस. आणि जे टोमणे असतात त्यांचे, आता मी ह्या गोष्टीवर जास्त बोलणार नाही, पण मी एकच सांगेल की तुम्ही पहिले स्वतःला टाइम द्या. आणि तुम्हाला एक सांगू, लोक आहे ना, चांगली गोष्ट झाली तरी बोलणार आहे आणि वाईट गोष्ट झाली तरी बोलणार. 4 लोक असतात, ते ऐकलं असेल, 4 लोक. सो त्यावर 4 लोक असतात ना, चांगलं सगळं झालं ना तरी मागून बोलणार, हा ही कितना ॲटिट्यूड आहे, किती ॲटिट्यूड आहे, बोलत नाही वगैरे वगैरे, असे असतात. इतका पैसा कमवते वगैरे म्हणून. आणि जर कमवती नसेल मुलगा, कोणी मुलींना, तर ते आता मी त्याच्यावर नाही बोलणार, पण चांगलं असेल वाईट असेल दोन्ही गोष्टीवर बोलणार आहे. सो ह्या लोकांकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं. फर्स्ट थिंग, जर तुम्ही एक स्टुडंट असाल, कॉलेज स्टुडंट असाल, स्कूल स्टुडंट असाल, जर तुम्ही तुमच्या घरातली एक रिस्पॉन्सिबल वुमेन असाल, मेल असाल, तर तुम्हाला एवढंच सांगेल, स्ट्रेस घ्यायचा नाही. ओके, तुम्ही जन्म घेतला काहीतरी करून दाखवण्यासाठी घेतलाय गाईस.
आणि अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही, रिलेटिव्सकडे लक्ष नाही द्यायचं. जे कोणी तुम्हाला टोमणे मारत असतील एका काढणे ऐकायचं, दुसऱ्या काढणे सोडून द्यायचं. जे लोक तुम्हाला नावं ठेवतात तेच लोक तुमचं पुढे. सो माझं समजून घ्या, ओके. मला फक्त तुम्हाला मी मोटिवेट करायचा प्रयत्न करते. सो स्वतःकडे लक्ष द्या, सेल्फ ग्रोथवर लक्ष द्या तुम्ही. आणि तुम्हाला तर सांगितलं मी कसं कसं तुम्ही सेल्फ लव्ह करू शकतात किंवा तुम्ही स्वतःला खुश कसं ठेवू शकतात मी सांगितलंय. म्युझिक ऐका, मस्तपैकी एक्सरसाइज करत द्या, तुमच्या बॉडीवर लक्ष द्या, तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. मस्त हेअर कटिंग वगैरे, तुम्हाला फेशियल वगैरे, ब्युटी पार्लर वगैरे, तुम्हाला कळतं मला काय बोलायचं आहे. सो तसं तुम्ही केलं ना तर बोलता ना एका प्रकारे तुम्ही स्वतःची ग्रोथ करताय, स्वतःवर लक्ष देताय. आणि जेव्हा व्यक्ती स्वतःवर लक्ष देतो, स्वतःमध्ये खुश राहतो ना, तेव्हाच लोकांना तो अट्रॅक्टिव्ह वाटतो. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं स्वतःमध्ये लक्ष द्याल ना तेव्हा लोक तुमच्यावर बोलतात ना त्या लोकांचं तुमच्यावर लक्ष जाईल. जो तुम्हाला जर सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असेल ना, तर ही टीप माझी नक्की लक्षात ठेवा, ओके. आणि आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. जास्त मी व्हिडिओ वाढवणार नाही कारण की खूप जणांना बोर होतं. पण आय थिंक भरपूर सारे माझे असे व्ह्युअर्स आहे की त्यांना मी जेवढं बोलेल तेवढं ते एन्जॉय करतात. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ एंड करते. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर हवा आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये नक्की मला सांगा. आणि रेग्युलर जो ब्लॉग आहे मी तो शूट करते आहे, म्हणजे आता एडिट पण करेल. सो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, मी जे काय बोलली कसा दुखायला लागला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल गाईस तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मी जनरल जे आपले बोलतो ना आजूबाजूला जे चालू आहे परिस्थिती त्या गोष्टीवर बोलली. सो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. मी खूप छान व्हिडिओज ट्रॅव्हलिंगचे सुद्धा पाठवले. मी आणि माझा भाऊ जे गेम्स वगैरे आम्ही खेळतो, एन्जॉय तुम्हाला म्हणजे एंटरटेन करायचा प्रयत्न करतो त्याच्यावर सुद्धा आहे. आणि जरा फ्लॅश माझ्या चष्मावर पडतो त्यामुळे मी जरा अशी हे करते. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. आणि तुमच्या रिलेटिव्हसोबत, तुमच्या लव्हसोबत तुम्हाला जर शेअर करायचं वाटत असेल तर नक्की करा. मी तुम्हाला जर सांगितलं तुमच्या घरात जी रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे तिच्यासोबत तर नक्की शेअर करा. तिला सांगा की तुला स्वतःवर प्रेम करणं की तुला स्वतःसाठी टाईम करणं किती इम्पॉर्टंट आहे, ओके. तिची काळजी घ्या कारण की ती खूप तिला ना फक्त काय हवं असतं माहिती आहे का, तिला विचारणं कोणीतरी. जी पण तुमच्या घरातली व्यक्ती असेल ना, तुमचे मम्मी पप्पांना सुद्धा तुम्ही जर हे सगळ्या गोष्टी बोलल्या त्यांना खूप मस्त वाटेल. त्यांना ज्या गोष्टी आवडतात ना त्यात तुम्ही करायला लागलं असं त्यांना किती आनंद होईल. तुम्ही जस्ट त्यांचा फेस बघा यार. सो गाईज आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगते. आणि खूप बोलतात ना कमेंट्स करा, त्याच्यामुळे मला मोटिवेशन भेटेल, ओके. सो बाय गाईज, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.